तर आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बघणार आहे कळण्याचं पीठ, कळण्याची भाकरी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी। तर यासाठी अगोदर आपण पीठ तयार करून घेऊ। 2 किलो कळण्याचे पीठ बनवणार आहे। तर 2 किलो कळण्याच्या पिठासाठी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी चांगली निवडून घ्यायची। 2 किलो ज्वारीमध्ये पाव किलो उडीद घालायचे आहे। काळे उडीद, अख्खे जे उडीद असतात ते अख्खे काळे उडीद यामध्ये घालायचे, किंवा काळी पांढरी डाळ यासाठी वापरत नाही, तर त्यासाठी ह्या भाकरीसाठी फक्त हे काळे उडीद किंवा काळी उडीद डाळच वापरली जाते। छोटा चमचा मेथी दाणे, मेथी दाणे ऑप्शनल आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं, कालवून घ्यायचं आणि आता हे कालवून झालं की चक्कीमध्ये दळून आणायचं याला। तर साधारण 2.25 किलोचं पीठ हे तयार होतं। आणि जर तुम्हाला परफेक्ट 2 किलो पीठ तयार पाहिजे असेल तर 1.25 किलो ज्वारी आणि पाव किलो उडीद यामध्ये घाला। याला कळणं असं म्हटलं जातं आणि यापासून जे पीठ तयार होतं त्याला कळण्याचं पीठ असं म्हणतात। भाकरी करण्या अगोदर चटणी तयार करून घ्यायची। तर आपण आता शेंगदाण्याची पातळ ओली अशी चटणी खानदेशी पद्धतीची बनवणार आहे। तर यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडे भाजून व्हायला लागले की यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या त्याही चांगल्या अशा भाजून घ्यायच्या। मिरच्या आणि शेंगदाणे गार झाल्यावर काढून घ्या आणि यामध्ये 4 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर जरा जास्त घाला, चांगली चव येते। चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये याची चटणी तयार करून घ्या। ही बघा वाटल्यावर अशी तयार झाली पाहिजे ही चटणी, खूप पातळ नको किंवा खूप घट्ट व्हायला नको। हे बघा असं पीठ हे तयार होतं करण्याचं, जरा राखाडी कलरचं असतं। तर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, कळण्याच्या भाकरीमध्ये मीठ जरा थोडं जास्त असतं। आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं। तर हे पीठ अगदी पटकन मळलं जातं। या पिठाचा असा गोळा तयार झाला की हे पीठ मळताना या पद्धतीने परातीवर थोडंसं असं रगडून घासून ती मळायचं, तेव्हा ती भाकरी चवदार होते। हाताचा जो हा भाग असतो ह्या भागाने अशा पद्धतीने रगडायची। पीठ चिकट असतं। तर असा हा पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे। आता याची भाकरी तयार करायची। तर असा हा गोळा तयार झाला की परातीमध्ये किंवा ताटामध्ये थोडं पीठ टाकून जशी आपण ज्वारीची भाकरी थापतो त्याचप्रमाणे ही कळण्याची भाकरी थापून घ्यायची। भाकरी थापताना जरा ही भाकरी जाड ठेवायची, खूप पातळ किंवा खूप जाड असायला नको। छान असे बोटांचे ठसे यावर उमटले पाहिजे अशी ही भाकरी थापून घ्या। आणि आता गरम झालेल्या तव्यावर ही भाकरी आपल्याला दोन्ही बाजूने चांगली अशी शेकून घ्यायची। ही भाकरी करायला अगदी सोपी आहे ज्वारीच्या भाकरीपेक्षा। तर आता ही भाकरी वरच्या बाजूने तयार व्हायला लागली की आजूबाजूने वाफा निघायला लागतात आणि थोडी ही गरम झाली की यावर पाणी लावून घ्यायचं भाकरीला। वरच्या बाजूने ज्या बाजूने पीठ असतं त्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आणि हे पाणी पूर्णपणे सुकल्यावर
ही भाकरी उलटवून शेकून घ्यायची दोन्ही बाजूने छान अशी। तर ही बघा छान अशी ही भाकरी टम्म फुगलेली आहे। तर अशी ही आपली खानदेशी पद्धतीची कळण्याची भाकरी बनवून तयार झालेली आहे। तर आता ही भाकरी खाताना साईडने थोडी हिला अशी काढून घ्यायची आणि मग याचं पापुद्र काढायचं अशा पद्धतीने, अशा प्रकारे। आणि मग यावर चटणी घालायची, कच्चं तेल घालायचं आणि असं यावर तेल घातल्यावर हे सर्व मिक्स करायचं। यासोबत कांदा, लोणचं आणि ही कळण्याची भाकरी। तर अशी तयार होते खानदेशातील कळण्याची भाकरी, शेंगदाण्याची पातळ ओली चटणी।